नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अखेर जनतेचा मोठा एक्झिट पोल, खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच। मित्रांनो, काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर उद्धव ठाकरे जिंदाबाद अशी कमेंट नक्की करा। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार या वादावरती सुप्रीम कोर्टात 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याचे चिन्ह आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे सर्व अधिकार राहणार की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष चिन्ह जाणार, यावर सर्वोच्च न्यायालय फैसला देणार आहेत। एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली। निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव, चिन्ह आणि एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवरील दावा सोडलेला नाही। ही लढाई सुप्रीम कोर्टात लढाई सुरूच आहे। अशावेळी समर्थकांमध्ये देखील दोन गट पडले आहेत। कुणी म्हणतं की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे राजकीय वारसदार आहेत, कारण बाळासाहेबांनीच त्यांच्याकडे सूत्र सोपवली। उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्ष पदही होतं। बंड करणारे एकनाथ शिंदे गद्दार आहेत असं ठाकरे समर्थक मानतात। एका मोठ्या यूट्यूब वृत्तवाहिनीने पोल घेत नेटिझनचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला। शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख अखेर फायनल। तुम्हाला काय वाटतं? पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळेल असा प्रश्न विचारण्यात आला। यावर 20 तासात जवळपास 80,000 यूट्यूब युजर्सनी आपलं मत या ठिकाणी नोंदवलं आहे। तब्बल 84% मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान केलं आहे, म्हणजेच जवळपास 66,000 जणांनी ठाकरेंना मत दिलं आहे। दुसरीकडे 14% मतदारांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष चिन्ह मिळावं असं म्हटलं आहे। साधारणतः 11,000 जणांच्या मते शिवसेना शिंदेकडे जावी, तर 2 ते 3,000 नेटिझन्स हे तटस्थ आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे या पोलमध्ये जिंकताना दिसत आहे। तर मित्रांनो, आपल्याला यावर काय वाटतं? पक्ष चिन्ह हे कोणाला जावं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।